घरी नंतर जाऊ ना, घरी येऊन जाऊ ना. नमस्कार, मी आज आलो आहे म्हसळा तालुक्यातील देवघर या गावी. स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिर हे स्थान आहे. 3 म्हसळा तालुक्यातील 2 स्थान आहेत आणि एक श्रीवर्धनमध्ये आहे हरिहरेश्वर. तर प्रथम स्थान हे अमृतेश्वर देवघर येथील आणि दुसरं स्थान घुमेश्वर येथील आणि तिसरं आहे ते दक्षिण काशी श्री हरिहरेश्वर येथे. तर आता आपण प्रथम दर्शन करून घेऊया इथे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर इथे नळ आहे. आपण इथे हातपाय धुवून मग मंदिरात प्रवेश करायचा आहे. हा मंदिराचा परिसर आहे. प्रवेशद्वार झाल्यानंतर हे हे आहे म्हसळा तालुक्यातील देवघर गावातील अमृतेश्वर मंदिर. भगवान श्री शंकराचं स्वयंभू मंदिर आहे ते. तर आपल्या इथे पुजारी काका आहेत, तर ते आपल्याला थोडी माहिती देतील याच्याबद्दल. हे प्रथम स्थान म्हणजे माणगाववरून आल्याच्यानंतर हे गाव म्हसळ्याच्या मागेच आहे. तिथे हे गाव आहे आणि जवळच आहे गावापासून आणि तिथे हे स्थान आहे आणि त्याच्याबद्दल पुजारी काका थोडी माहिती देतील. आता आम्ही आलो आहे अमृतेश्वर मंदिर देवघर येथे आणि हे मंदिराचे पुजारी काका आहेत. ते आता हे स्वयंभू स्थान आहे, तर ते कसं स्वयंभू झालं त्याबद्दल थोडी माहिती देतील. माझं नाव पुजारी तुकाराम विठ्ठल कदम, राहणार देवघर कोंड. मी इथला पुजारी आहे देवा. प्रश्न असा आहे माझा की इथे देवस्थान आहे अमृतेश्वर मंदिराचं. तिथे पहिले गौरी लोक राहत होते पूर्वीचे आणि त्याने ते ताक करते वेळी तर त्याच्या ताक करता करता तिथे ते देवाने उगम दाखवला. पिंड आली तर पिंडमध्ये त्यांना खरखर आवाज आला म्हणून त्यांनी बघितलं तर शंकराची पिंडी आली. शंकराची पिंडी उत्पन्न झाली तिथून मग त्या देवाला अमृतेश्वर नाव पडलं. म्हणजे एक ते दही जे ताक बसवलं तिथं अमृत म्हणून आज देवाला अमृतेश्वर म्हणून नाव पडलं. बरोबर आहे. आणि हे वास्तू पांडवकालीन आहे ना? पांडवकालीन. बरोबर आहे ना? पांडव. मित्रांनो, हे पांडवकालीन सर्व मंदिर आहे. अमृतेश्वर, घुमेश्वर आणि हरिहरेश्वर हे स्थान हे पांडवकालीन आहे. आज ही मंदिर सुस्थितीत आहे. हे बघा, हे लाकडी काम, जुनं काम आहे हे आणि अजूनही मंदिर व्यवस्थित आहे. त्याचं काम डागडुजीचं काम हे गावकऱ्यांनी केलेलं आहे आणि तिथे ही श्री गणरायाची मूर्ती इथे आतमध्ये महादेवाचं शिवलिंग आतमध्ये.
हे श्री अमृतेश्वराचं स्थान आहे. इथेच पुजारी काकाने सांगितल्याप्रमाणे गवळे लोक इथे राहत होते. तर ते दही कोसळताना त्याला जे खडखड आवाज आला आतमध्ये दही कोसळताना, त्याच्यात ही शिवलिंग उत्पन्न झाली स्वयंभू. आणि त्यानंतर हे मग गावकऱ्यांनी ते बाहेर काढून त्याला व्यवस्थित करून हे आज हे स्थान इथे निर्माण झालेलं आहे. आणि परमेश्वराची कृपा आज देवघर गावावर आहे. आणि हे स्थान त्यांना लाभलं. श्री महादेवाचं वास इथे आहे. हर हर महादेव. काका हे हे काय आहे? महादेवाची मूर्ती आहे. महादेवाची. अच्छा, महादेवाची मूर्ती. ही महादेवाची मूर्ती आहे. आणि ही शंकराची आणि शेषनाग लिंग आहे. शिव. इथे पण एक शिवलिंग आहे. तर ही कशासाठी ते पुजारी काका सांगतील. ज्याला जे बाहेरला समजा नवरा मिळाला असेल अच्छा त्याच्यासाठी घ्या. अच्छा. फक्त अभिषेक करण्यासाठी आतमध्ये हां अभिषेक करतात ना त्याने हां. मग ते पाणी बाहेर करून लहान थोर म्हणजे हे बाहेर पाणी. अच्छा हां. ते विधवा बाई असेल ना, तिला प्रवेश नाही आहे. तिने इथे नतमस्तक होऊन महादेवाचं दर्शन घेण्यासाठी हे दुसरे एक शिवलिंग इथे आहे. आणि आपण महाशिवरात्री जो उत्सव आहे तो पण इथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. आणि पंचक्रोशीतील आजूबाजूची लोक पण इथे येतात महाशिवरात्रीला खूप सारे. तळा तालुका, म्हसळा तालुका असेल, श्रीवर्धन महाड तालुका, इकडून पण सगळे इकडे दर्शनासाठी येतात महादेवाच्या. अच्छा हां. आणि आज हे म्हसळा तालुक्यातील एक प्रथम स्थान आहे महादेवाचं, अमृतेश्वर, स्वयंभू श्री अमृतेश्वर मंदिर. आणि दुसरं भूमेश्वर, तिसरं श्री हरिहरेश्वर. तर आपण याच्यानंतर जाणार आहोत भूमेश्वर गाव येथे, द्वितीय स्थान आहे इथे. ठीक आहे. इथे समोर नाही, समोर नाही. अच्छा हां, ते पांडव आहे. हे आता बसवले. अच्छा, हे पांडव आहे. ते बाहेर आहे. ते डायरेक्ट हे आता बसवले. हा पण आता इकडे दाखव. हे नंदी महाराजांची मूर्ती ही एक साईडला आहे, पण हे आता बसवलेलं आहे. आणि पांडवकालीन इकडे बाहेर आहे नंदी. पांडव आहे. हे जे आहे नंदी हे महादेवाच्या समोरच आहे. आणि हे पांडवकालीन नंदी आहे ते. आणि आतमध्ये जे दोन बसवलेले आहेत ते आता मागून बसवलेले आहेत. आणि हे शिलालेख आहे, हे पण पांडवकालीन आहे. हे पण हे कोरीव काम केलेलं आहे इथे. इथे पण हे नंदी आहे. इथे शिवलिंग आहे. इथे ह्या आरती करताना दाखवलेलं आहे इथे. आणि हे हात आहे. हे सगळ्यात जुन्या वास्तू आहेत ह्या. आणि अजून काय आहे. कुठलंही काम करायचं अशा मूर्ती दिसतात. हां, आता पण मूर्त्या निघाल्या. इकडे पण आता मूर्त्या आहेत. आम्ही काम करायला कुठला खड्डा मारला नाही, लगेच मूर्त्या. कुठलंही काम करायला गेल्यावर मूर्ती उत्पन्न होते. अशा ठेवायच्या पेक्षा आता आम्ही बांधून घेतलं. हां, या पहा, जिथे जिथे हे काम गावात मंदिराचे इथे काम करायला घेतल्यानंतर या मूर्त्या उत्पन्न झालेल्या आहेत. तर त्या आता गावकऱ्यांनी इथे स्थापन केलेल्या आहेत एक साईडला. आणि ह्या पांडवकालीनच आहेत. पण शिवलिंग आहे. आणि इथे पण स्थान आहे. काळेश्वरी आहे. एक काळेश्वरी आहे इथे.
तुम्ही आता सतत पूजा करताय. तिकडे थांबतोय. पुजारी काका आहेत, तर तुम्हाला भात मला रात्री भात झाला. भैरी भवानीचं मंदिर आहे आणि इथे कला लावली जाते. कोणतेही कार्य करण्यासाठी परमेश्वराकडे एक आज्ञा मागितली जाते आणि ती इथे कला लावून परमेश्वराची आज्ञा झाल्याच्या नंतर पुढचे जे कार्य आहे ते पूर्णत्वास होते. हाकेला लावतो. हाकेला लावतो परमेश्वर. आणि आपल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोकणचे भैरी भवानी हे ग्रामदैवत म्हणायला गेलं तर आपले कुलदैवत आहे. आणि आता जुनं होतं हा जुनाच आहे. हे बघा, हे नाही, ही वास्तू मंदिर देत नाही. एक ना मंदिर देत नाही. नवीन बांधून हा देत नाही. देव नाही देत ना. हे बघा, ही जुनी वास्तू आहे, पण हे नवीन बांधण्यासाठी गावकरी मागणी करतात, देवाकडे कला लावतात. पण परमेश्वर आहे तो मान्यच करीत नाही की माझं जो स्थान आहे तो तसाच राहावा. आणि आज ते जसे तसंच आहे. हे बघा, हे वास्तू तशीच आहे. हे बांधकाम हे वगैरे एकदम तसंच आहे. पांडवकालीन जी वास्तू बांधली होती ना तशीच ही आहे. आपण जसं नवीन बांधण्याच्या ह्याच्यात जातो ना, आपण काही गोष्टी ह्या जुन्या असतात त्या आपण जतन करून तशा ठेवल्या पाहिजे. आणि आज ह्या देवघर गावी हे भैरी भवानीचं मंदिर आहे, ते आपण तसंच त्यांनी ठेवलेलं आहे. कुंड कुठलं बोलली होती ते आंघोळ करून यायचे ते काय हरकत नाही. त्याच्यातून पाणी येते. त्याच्यातूनच पाणी येते. तो 24 तास कुठला घराच्या मुखातून बोललो ना मग अच्छा. तो पाणी ह्याच्यावर येते. हे बाहेर नद्या बंद ह्या सगळं बंद तिथून पाणी 24 तास नळामध्ये त्याला पाहिजे ना. तो हो, ते तर बरोबर आहे, पाणी पाहिजे. पडत राहतो. जो पण थंड, महादेवाला थंड पाहिजे. मोठं मोठं ऋषी लोक पाणी देतात. काय आहे माहिती आहे? काय बोलतो, स्थळ आहे मोठा, साधा नसतं. खूप मोठं स्थान अमृतेश्वर म्हणजे हा हरेश्वर पेक्षा मोठा स्थळ आहे. त्याच्यानंतर अतिरवशी शेवटल्या जातेले समुद्र. अच्छा, पहिला नाही कोण अमृतेश्वर. चुकलं असेल तर क्षमा कर. ते जेवण बनवायचे. मी ते जेवण बनवायचं बंद केला. त्यांनी सांगितलं जेवण तिकडे बनवा. मला 5 मिनिटं एवढी जागा पाहिजे. तर त्या लोकांनी जागा दिली. ट्रस्टच्या लोकांनी त्या 30वी दिवशी बाहेर टाकलं. तुम्हाला भात झाला? मला रात्री भात झाला. ती जागा सोडतो ती खा. तिची जागा बाजूला खा. आपण तिथे उगम दाखवलं मला. आज 30 पासून सगळी सुधारणा करणार. एवढं होतं. महादेवाचं वरद असतं आहे पुजारी काकांवर. त्यांना साक्षात दर्शन दिलं महादेवाने आणि आज त्यांना जे दर्शन झालं त्याच्यानंतर हे इथे त्यांनी पिंड उत्पन्न झालं. भात झाल्याच्या नंतर त्यांनी इथे गावकऱ्यांकडे मागणी करून इथे ते जागा व्यवस्थित करून त्यात शिवलिंग उत्पन्न झाले. आणि आता ते काका त्यांची रोज पूजा वगैरे करतात. बालकाने त्यांची मूर्ती घेऊन प्रचार करण्यासाठी आहे. त्यांची कुठली चुकता होईल. मानवाची चूक होणार. देवाची चूक होतो. मानवाची चूक होणार. म्हणून विनंती करतो त्या बालकाने जर प्रचार करण्यासाठी जर मागणी केली तर त्याला पूर्ण प्रचार द्या. कुठली पण आमची चुकता करेल कृपा करून मानवाला क्षमा असावी अशी तुमच्याकडे आज्ञा मानतो देवा. तथास्तु शंकर नमामि शंकर शंभो शंकर हर हर नमः शिवाय. आज्ञा निवारण जन्म कर्म निवारण. हे इथे दीपस्तंभ आहे. महाशिवरात्री असेल, एकादशी असेल, वारीला लोक खूप दुरून येतात इकडे. आणि महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव होतो. आणि हे स्थान एका निसर्गात जंगलात एक साईडला आहे.
पण एकदम शांत ठिकाण आहे. बाजूला नदी वाहतच आहे आणि पण लिहा, तिकडे पण लिहा. अच्छा 2 नदी आहेत इकडे. हां बरं. म्हणजे महादेवाचा वास जिथे आहे तिथे नदी आहेच बाजूला वाहताना. महाशिवरात्रीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणातच होतो इथे आणि आपणही जरूर श्रीवर्धन हरेश्वरला आलेत तर माणगावपासून घोणसाघाट सोडल्यानंतर देवघर गाव आहे तिथे जवळच हे स्थान आहे महादेवाचं. तर आपण नक्की दर्शनाला इकडे या आणि तिथून पुढे आल्यानंतर म्हसळा तालुका लागतो आणि तिथून 8-9 किलोमीटर गुमेश्वर गाव आहे. तिथं आम्ही आता तिकडे जाणार आहोत आणि तिथे दर्शन करून मग आम्ही हरिहरेश्वरला जाणार आहोत. असे 3 भावांचे स्थान एका दिवसात करायचे असतात असं सांगतात लोक जुनी आणि ते आता आम्ही पूर्ण करणार आहोत. धन्यवाद काका.